कोल्हापूरमध्ये साते आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, खरं तर कोल्हापूरचा उल्लेख करताना सगळ्यात महत्त्वाचं तर कागलचा आवर्जून उल्लेख करायला हवा, कारण या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्थात सत्यजित गाडगे असू दे किंवा हसन मुश्रीफ यांच्यात एक युती पाहायला मिळालेली होती। संजय मंडलिकांविरोधात दोन वेगवेगळ्या पातळीवरचे हे पक्ष एकत्र येताना दिसत होते, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष कोल्हापूरमध्ये, कारण दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे। नक्कीच लागवी आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातली कागल ही नगरपालिका खरं तर एक खूप मोठं केंद्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कारण कागलमध्ये पाहिलं तर समजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे त्यांचे एकमेकांचे विरोधक होते आणि जवळपास 10 ते 12 वर्ष झाली ते कट्टर विरोधक म्हणून मानले जायचे। आणि आता याच नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे दोघंही एकत्र आल्यामुळं एक खूप मोठा कागलसाठी एक चांगला दिवस आल्याचा आहे ते कार्यकर्ते म्हटले गेलेले होते। आणि त्यामुळे समजित घाटगे, दुसरीकडे पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात खरं तर माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपलं जे आहे ते पॅनल उभं केलेलं होतं। मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये इतकं आरोप प्रत्यारोप झाले होते, खालच्या पातळीची टीका देखील झाली होती, एकेकाचे खरं तर दुश्मन असणारे एकेकाचे मित्र झाले होते। आणि त्यामुळंच आता ही कागलची निवडणूक आहे ती सध्या चर्चेचा विषय आहे ते बनताना आपल्याला पाहायला मिळते। आपण आहेत कागलच्या या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी पाहिलं तर मतपेट्या आहेत त्या मतदान यंत्र आहेत ते उघडण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या परिसराला पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सध्या माध्यम प्रतिनिधींना आज सोडलेलं नाहीये, मात्र काही ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचा सगळा आढावा घेतला तर मात्र आता फेऱ्यांना सुरुवात झालेली आहे। आणि पोलीस खरं तर या ठिकाणी आपल्याला आपण कुठलाही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील या ठिकाणी आपलं जे आहे ते तैनात केल्याचं पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर एक महत्त्वाची बाब आहे, अर्थातच या सगळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष आता लागलेलं आहे, कारण निवडणुकीच्या मतमोजणीला आता मात्र ही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।